उत्तर प्रदेश राज्यामध्ये मेरठ नावाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये जानेगड नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावात राजपाल नावाचा एक व्यक्ती राहत होता. राजपाल हा गावातील लोकांचे घरं बांधण्याचं काम करत होता. तो अत्यंत मेहनती आणि प्रामाणिक स्वभावाचा माणूस होता. तो नेहमी आपल्या कामातच व्यस्त असायचा आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर चांगले पैसे देखील कमावत होता. राजपालच्या कुटुंबात त्याची बायको कावेरी होती. कावेरी ही कायम घरातील कामकाजामध्ये गुंतलेली असायची. त्यांना एकुलता एक मुलगा होता. त्याचं नाव रुद्र होतं. रुद्र त्यावेळी 12वीच्या वर्गामध्ये शिकत होता. मात्र गेली सलग 2 वर्षे तो 12वीच्या परीक्षेमध्ये नापास होत असायचा. तरीही त्याचे वडील राजपाल यांनी तिसऱ्यांदा त्याचं 12वीमध्ये ॲडमिशन केलं होतं. रुद्र हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याच्यावर खूप लाड झाले होते. त्या अति लाडामुळेच तो बिघडला होता. त्याचं लक्ष अभ्यासापेक्षा मुलीमध्ये आणि महिलांकडे जास्त असायचं. तो नेहमी आंटीबद्दल विचार करत असायचा. इतकंच नाही तर शाळेत गेल्यावरही महिला शिक्षकांकडे वाईट नजरेने पाहण्याची त्याला सवय लागली होती. अखेर एक दिवस असा आला. सकाळी साधारण 9 वाजत आले होते. रुद्र जेवण करून दप्तर घेऊन शाळेकडे निघाला होता. शाळेच्या रस्त्यावरून जात असताना त्याची नजर एका अतिशय सुंदर मुलीवर पडली. त्या मुलीचं नाव खुशी होतं. खुशीचं सौंदर्य पाहून रुद्रची नियत बिघडली. तो तिथे थांबला नाही. तो थेट खुशीजवळ गेला आणि तिच्यासोबत गैरवर्तन करू लागला. रुद्रचे त्या अश्लील वागण्यामुळे खुशीला प्रचंड राग आला. तिने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या कानाखाली जाळच काढला. त्यावेळी आजूबाजूला काही शाळकरी विद्यार्थी उभे होते. त्यांनी हे दृश्य पाहिलं आणि रुद्रची चेष्टा करायला सुरुवात केली. दुसरीकडे खुशी शाळेत न जाता थेट आपल्या घरी परत आली. घरी पोहोचल्यावर ती सरळ रुद्रच्या घरी गेली. तिने रुद्रचे वडील राजपाल यांची भेट घेतली आणि घडलेला संपूर्ण प्रकार त्यांच्या वडिलांना सांगितला. खुशी म्हणाली, तुमच्या मुलाने माझ्यासोबत अतिशय घाणेरडं वर्तन केलं आहे. हे ऐकताच राजपालला प्रचंड संताप आला. मात्र त्याने प्रथम खुशीला शांत केलं. तिची समजूत काढत तो म्हणाला, मुली, आज नंतर माझा मुलगा तुझ्याशी कधीही अशी वागणूक करणार नाही. त्याची गॅरंटी मी तुला देतो. कसाबसा त्याने खुशीला शांत केलं आणि खुशी आपल्या घरी परत निघून गेली. सायंकाळी साधारण 4 वाजण्याच्या सुमारास रुद्र शाळेतून घरी आला. त्याचे वडील राजपाल त्याची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांच्या हातामध्ये एक जाड लाकडी काठी होती. रुद्र घरात शिरताच राजपालने त्याला काही देखील विचारलं नाही आणि थेट काठीने त्याला जोरदार मारहाण करायला सुरुवात केली. बराच वेळ ते त्याला मारत राहिले. त्याच वेळी त्या घरात एक अतिशय सुंदर महिला आली. तिचं नाव अक्षरा होतं. अक्षरा ही रुद्रची विधवा चुलती होती. रुद्रला मार खाताना पाहून अक्षरा धावत त्याच्याजवळ आली. ते राजपालला म्हणाली, भाऊसाहेब, काय करताय तुम्ही? मुलाला मारून टाकणार आहात का? या वयात मुलाकडून चुका होतात, एवढं मारू नका. तिने कसं बसं रुद्रला सावरलं आणि त्याला आपल्या मिठीमध्ये घेतलं. पण मित्रांनो, ज्या क्षणी अक्षराने रुद्रला आपल्या छातीशी कवटाळलं त्या क्षणी तिच्या मनात चुकीचे विचार यायला सुरुवात झाली. रुद्राचा स्पर्श तिला वेगळाच जाणवला. ती मनात विचार करू लागली, आज मी या मुलाला ज्या प्रकारे मिठी मारली त्याच्या स्पर्शामुळे मला खूप वेगळं आणि चांगलं वाटत होतं. हळूहळू तिच्या मनात आणखी चुकीचे विचार येऊ लागले. थोड्याच वेळात ती राजपालला म्हणाली, भाऊसाहेब, आजपासून रुद्र माझ्याच घरी राहील. राजपाल काही क्षण विचारात पडला आणि मग म्हणाला, ठीक आहे, तू त्याला तुझ्या घरी घेऊन जा, पण आजपासून हा शाळेत जाणार नाही. हे बोलून राजपाल घराबाहेर निघून गेला. त्यानंतर अक्षरा रुद्रला आपल्या घरी घेऊन आली. बराच वेळ ती त्याची समजूत काढत राहिली. आता रुद्र आणि त्याची चुलती अक्षरा हे दोघे जण मिळून असा एक मोठा प्रकार घडवणार होते. त्याची कल्पना या गावातल्या कोणाला देखील नव्हती. पुढे जाऊन रुद्र 2 अतिशय मोठ्या घटनांना कारणीभूत ठरणार होता आणि त्या घटनांची चर्चा संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये होणार होती. रुद्र आता अक्षराच्या घरी राहू लागला. तिथे राहून तो घरातील कामामध्ये मदत करू लागला. अक्षराच्या घरी 2-4 जनावरे होती. ती रोज रुद्रला सोबत घेऊन शेतात चारा कापण्यासाठी जायची. चारा कापून झाल्यावर ते दोघे गावात यायचे आणि जनावरांना खाऊ घालायचे. हळूहळू ही त्यांची रोजची दिनचर्या बनली. रुद्र हा आधीपासूनच महिलांकडे आकर्षित होणारा मुलगा होता. आता त्याला स्वतःची चुलती अक्षराच आवडू लागली होती. तो सतत तिच्याबद्दल चुकीचे विचार करू लागला. त्याच्या मनात सतत एकच गोष्ट सुरू होती, माझी चुलती अक्षरा खूप सुंदर आहे. काहीही झालं तरी मला तिला मिळवायचं आहे. पण दुसऱ्या बाजूला अक्षरा देखील काही कमी नव्हती.
ती एक विधवा स्त्री होती. नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती पूर्णपणे एकटी पडली होती. तिला देखील मूलबाळ नव्हतं. त्यामुळे ती देखील हळूहळू रुद्रबद्दल चुकीचा विचार करू लागली. स्वतःचा एकटेपणा दूर करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाण्याची मानसिक तयारी करू लागली होती. सुरुवातीला अक्षरा मनात विचार करायची, जर एखादा परका पुरुष मिळाला तर बरं होईल. त्यासाठी तिने काही प्रयत्न देखील केले, पण तिला तसा कोणी भेटला नाही. मग तिच्या मनात एक वेगळाच विचार आला, जेव्हा माझ्या घरात एक कोहिनूर हिरा आहे तेव्हा मला बाहेर कोणाला शोधण्याची काय गरज आहे. आणि तो कोहिनूर म्हणजे रुद्र होता. हळूहळू अक्षराने देखील मनोमन ठरवून टाकलं की काहीही झालं तरी रुद्रला मिळवायचंच. असेच आणखी 2-4 दिवस गेले आणि 6 जानेवारीची तारीख उजाडली. सकाळी साधारण 9 वाजण्याच्या सुमारास अक्षरा रुद्रला म्हणाली, चल आज शेतात जाऊन जनावरांसाठी चारा कापून आणू. दोघेजण शेतात गेले. अक्षरा चारा कापू लागली. त्यावेळी रुद्र थोड्या अंतरावर बसून तिच्याकडे एकटक पाहत होता. तिचं सौंदर्य पाहून तो स्वतःवरचा ताबा गमावू लागला. अखेरीस तो उठून तिच्या जवळ गेला आणि तिचा हात पकडला. रुद्रने हात धरताच अक्षराने त्याला कोणताही विरोध केला नाही. उलट तिच्या शांत राहण्यामुळे रुद्रचं धाडस आणखीनच वाढलं. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, हे बघ, दूरवर कुणी नाही, पूर्ण शेत मोकळं आहे. आपण या संधीचा फायदा घेऊ. अक्षराही त्याच्या बोलण्याला तयार झाली. त्यानंतर दोघे शेजारच्या उसाच्या शेतात गेले. त्या शेतामध्ये गेल्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. दोघांनी आपल्या वासनापूर्तीसाठी बराच वेळ तिथे घालवला. सगळं संपल्यानंतर ते दोघे उसाच्या शेतात बाहेर आले आणि पुन्हा नेहमीप्रमाणे चारा कापण्याच्या कामाला लागले. चारा कापून झाल्यावरती गावात परतले आणि पुन्हा रोजच्या कामामध्ये व्यस्त झाले. आता जर अक्षरा रोजच रुद्रला सोबत घेऊन शेतात जायची. शेतात गेल्यावरती दोघे उसाच्या शेतात जाऊन गुपचूप भेटू लागले. अशा प्रकारे अक्षराची देखील इच्छा पूर्ण होऊ लागली आणि रुद्रच्या देखील सर्व इच्छा पूर्ण होऊ लागल्या. त्यांना अजिबात कल्पना नव्हती की पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडणार आहे. असेच काही दिवस गेले आणि 10 जानेवारी 2026 ही तारीख आली. सकाळी साधारण 9 वाजले होते. अक्षरा नेहमीप्रमाणे रुद्रला घेऊन शेतात गेली. ती चारा कापत असताना रुद्र पुन्हा म्हणाला, आजही दूरवर कोणी दिसत नाही, चल उसाच्या शेतात जाऊ. अक्षराने पुन्हा होकार दिला आणि दोघे उसाच्या शेतात गेले. तिथे गेल्यानंतर त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. थोड्या वेळाने ते दोघे उसाच्या शेतात बाहेर येत होते, पण त्याच वेळी त्या शेतात सुनीता नावाची एक महिला आली. तिने अक्षरा आणि रुद्र या दोघांना उसाच्या शेतातून बाहेर येताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. ते दृश्य पाहता सुनीताच्या मनात संशय आला. ते मनात विचार करू लागली, अक्षरा स्वतःच्या पुतण्यासोबत अनैतिक संबंध ठेवत आहे. तिने स्वतःच्या पुतण्यालाच आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं आहे. तिने पाहिलेली गोष्ट तिच्या मनातून काही केल्या जात नव्हती. त्यामुळे तिने ही गोष्ट कोणाला तरी सांगण्याचा निर्णय घेतला. कसेबसे करून सुनीता गावात आली. गावात पोहोचता पोहोचता सायंकाळचे साधारण 5 वाजले होते. त्याच वेळी ती थेट रुद्रचे वडील राजपाल यांच्या घरी गेली. तिने राजपाल आणि त्याची बायको कावेरी या दोघांना भेटून घडलेला प्रकार सांगायला सुरुवात केली. ती म्हणाले, तुमचा मुलगा रुद्र खूपच बिघडला आहे. आज मी त्याला स्वतःच्या चुलतीसोबत उसाच्या शेतातून येताना पाहिलं. हे ऐकताच राजपालच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला प्रचंड धक्का बसला आणि रागही अनावर झाला. मात्र त्याने सुनीताला शांत करून विनंती केली, कृपया ही गोष्ट कुणाला सांगू नको, नाहीतर आमच्या कुटुंबाची खूप बदनामी होईल. सुनीता तिथून निघून गेल्यानंतर राजपाल थेट अक्षराच्या घरी पोहोचला. तिथे जाऊन त्याने रुद्रला बराच वेळ समजावलं आणि म्हणाला, रुद्र, आता तू लगेच माझ्यासोबत घरी चल. पण रुद्र काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी कसं बसं समजावून राजपाल त्याला आपल्या घरी घेऊन आला. घरी आल्यावर तो रुद्रला म्हणाला, उद्यापासून तू माझ्यासोबत कामावर चल. हळूहळू मी तुला माझं सगळं काम शिकवेन. पण रुद्रने स्पष्ट शब्दात नकार दिला. तो म्हणाला, मला तुमच्यासोबत काम करायचं नाही. तेवढ्यात रुद्रची आई कावेरीने आपल्या नवऱ्याला हाक मारली आणि त्याला एका खोलीत येऊन गेली. ती म्हणाली, ऐका, आपला मुलगा आता मोठा झालाय. त्याला मारून किंवा ओरडून काही उपयोग नाही. त्याला प्रेमाने समजायला हवं आणि शक्य तितक्या लवकर त्याचं लग्न करून टाकूया. नाहीतर तो असं काही करून बसेल की आपल्याला आयुष्यभर मान खाली घालून जगावं लागेल. कावेरीचं म्हणणं राजपालला देखील योग्य वाटलं. त्याने मनोमन ठरवले की आता कोणत्याही परिस्थितीत रुद्रचं लग्न लवकरात लवकर करून द्यायचं. त्याने पुन्हा एकदा रुद्रला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी राजपाल म्हणाला, चल बाळा, माझ्यासोबत कामावर चल. पण रुद्रने पुन्हा नकार दिला. मला तुमच्यासोबत कुठेही जायचं नाही. नाईलाजाने राजपाल एकटाच कामावर निघून गेला. कामातून वेळ काढून तो मधून सुट्टी घेऊन येऊ लागला आणि आपल्या मुलासाठी मुलगी शोधायला त्याने सुरुवात केली. शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आलं. अवघ्या एका महिन्यात रुद्रसाठी एक स्थळ आलं. त्या मुलीचं नाव रीता होतं.
रीता ही दिसायला अत्यंत सुंदर आणि सुस्वभाविक मुलगी होती. जेव्हा रुद्रला तिचा फोटो दाखवण्यात आला तेव्हा त्याला ती लगेच आवडली. तो म्हणाला, ही मुलगी मला पसंत आहे. त्यानंतर राजपालने रुद्र आणि रीता यांचं लग्न लावून टाकलं. काही दिवसांनी 10 फेब्रुवारी 2026 ही तारीख आली. त्या दिवशी रुद्र नवरदेव बनून वरात घेऊन रीताच्या गावात गेला. सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर त्या दोघांचं लग्न झालं आणि रीता नववधू म्हणून रुद्रसोबत त्याच्या गावात आली. रात्री साधारण 8 वाजण्याच्या सुमारास रुद्रने आपल्या 2-3 मित्रांना फोन करून घरी बोलवलं. मित्र आल्यावर तो त्यांना म्हणाला, आज माझी पहिली रात्र आहे, मला ती खूप खास बनवायची आहे. तेव्हा त्यातील एक मित्र म्हणाला, आम्ही तुझं काम सोपं करू शकतो, पण त्यासाठी तुला 1 तास आमच्यासोबत बाहेर यावं लागेल. रुद्र लगेच तयार झाला. त्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत मोटरसायकलवरून शेतात गेला. शेतात गेल्यावर मित्रांनी त्याला नशा दिली. चौघेही बराच वेळ बसून नशा करत राहिले. काही वेळाने रुद्राला देखील जोरदार नशा चढली होती. तो म्हणाला, आता मला घरी जायचं आहे. तेव्हा रात्रीचे जवळपास 10 वाजले होते. रुद्र आपल्या मित्रांसोबत गावात परतला. घरी आल्यावर त्याने जेवणसुद्धा केलं नाही. तो थेट आपली बायको रीता ज्या खोलीत होती त्या खोलीत गेला. आत जातात त्याने सर्वप्रथम खोलीतील दिवा बंद केला. त्यानंतर तो रीताजवळ जाऊन बसला. काही वेळ दोघांमध्ये बोलणं झालं. रीता मनोमन आनंदी झाली. तिला वाटलं तिचा नवरा खूप चांगला आहे. रीताला अजून देखील रुद्रच्या खऱ्या स्वभावाची अजिबात कल्पना नव्हती आणि या क्षणापासून रुद्रच्या विकृत आणि गुन्हास्पद वागण्याची खरी सुरुवात होणार होती. रुद्र रीताजवळ बसला आणि काही वेळ तिच्यासोबत बोलत राहिला. रीता मनात विचार करू लागली की तिचा नवरा खूप चांगला आहे, पण रीताला आपल्या नवऱ्याच्या स्वभावाबद्दल अजून देखील काही माहीत नव्हतं. ती एक साधी आणि निरागस मुलगी होती. काही वेळानंतर रुद्र रीताला म्हणाला, रीता तू तोंड जितकं उघडू शकतेस तितकं उघड. रीताला त्याचा अर्थ समजला नाही. त्यानंतर रुद्र तिच्यासोबत जबरदस्तीने वागू लागला. रीता वारंवार त्याला थांबवण्याची विनंती करत होती. तिला श्वास घ्यायला देखील त्रास होत होता, पण रुद्र तिच्या विनवणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत राहिला. त्याला फक्त स्वतःच्या इच्छेची काळजी होती. रीता हात जोडून त्याला थांबवण्याची विनंती करत राहिली. मला श्वास घ्यायला त्रास होतोय, कृपया असं करू नका. पण रुद्रवर त्याचा काही देखील परिणाम झाला नाही. बराच वेळानंतर तो शांत झाला. त्यानंतर त्याने एक उशी घेतली आणि पलंगावर पडून तो गाढ झोपी गेला. मात्र दुसऱ्या बाजूला रीता संपूर्ण रात्र जागी होती. तिच्या मनात एकच विचार सुरू होता. तिच्या नवऱ्याने तिच्यासोबत अत्यंत चुकीचं आणि अमानुष वागणूक केली. त्या धक्क्यातून ती बाहेरच पडू शकत नव्हती. कशी बशी रात्र संपली. दुसऱ्या दिवशी रीताची अवस्था इतकी वाईट होती की ना तिला पाणी पिता येत होतं ना अन्न खाता येत होतं. तिने पूर्ण दिवस उपाशी पोटीच काढला. पुन्हा रात्री साधारण 8 वाजण्याच्या सुमारास रुद्रने आपल्या 3 मित्रांना फोन करून घरी बोलावलं. त्यानंतर तो त्यांना घेऊन पुन्हा शेतात गेला. 3-4 बराच वेळ बसून नशा करत राहिले. रात्री 8:30 ते 9 वाजण्याच्या सुमारास सर्वांना जोरदार नशा झाले. त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या मोटरसायकलवरून गावात परतला. रुद्र घरी येताच थेट आपल्या बायकोच्या खोलीत गेला. खोलीत शिरल्यावर तो म्हणाला की मी दिवा बंद करतो. त्या दिवशी बायको रीता खूप घाबरलेली होती. तिच्या मनात आशा होती की कदाचित आज तिचा नवरा तिच्यासोबत नीट वागेल, पण तिचा समज पूर्णपणे चुकीचा ठरला. त्या रात्री देखील रुद्रने तिच्यावर पुन्हा जबरदस्ती केली. त्यानंतर तो नेहमीप्रमाणे शांतपणे झोपी गेला. मात्र रीता पुन्हा एक रात्र डोळ्यात काढत राहिली. अशा प्रकारे 10-11 रात्री निघून गेल्या. प्रत्येक रात्री रुद्र तिच्यासोबत तसाच क्रूरपणे वागत राहिला. या सततच्या त्रासामुळे रीता पूर्णपणे खचून गेली होती. ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकून गेली होती. ती मनात म्हणू लागली, माझा नवरा माणूस नाही, तो राक्षस आहे. शेवटी तिने आपल्या मोठ्या बहिणीला नीतूला फोन केला. फोनवर तिने सुरुवातीपासून घडलेला सर्व प्रकार सांगितला. नीतूने तिचं सगळं शांतपणे ऐकलं आणि तिला समजावत म्हणाली, काही दिवसांसाठी माहेरी ये, आईबाबांकडे राहा, थोडा वेळ दूर राहिलेलं बरं वाटेल. पण रीता म्हणाली, तो मला माहेरी जाऊ देणार नाही. नीतू पुन्हा तिला समजावत म्हणाली, तो तुझा नवरा आहे, पण जर तो तुझ्यासोबत असंच वागत असेल तर त्यावर काहीतरी मार्ग काढावाच लागेल. इतकं बोलून दोघींनी फोन ठेवला. पण त्यानंतर देखील प्रत्येक रात्री रीताचा छळ सुरूच राहिला. शेवटी एक दिवस तिने आपल्या आईला फोन केला आणि संपूर्ण घटना तिला सांगितली. हे ऐकून तिच्या आईला देखील मोठा धक्का बसला. ती म्हणले, बाळा, उद्या तुझ्या बाबांना तुझ्याकडे पाठवते. मात्र रीता तिला थांबवत म्हणाली, आई अजून नको, मी आणखी 2-4 दिवस पाहते. तरीही काही बदल झाला नाही तर मी स्वतःच माहेरी परत येईन. त्यानंतर आई व मुलीचं बोलणं संपलं आणि फोन ठेवण्यात आला. पण रुद्रच्या वागण्यात काही देखील बदल झाला नाही. तो रोजच तिला छळ करत राहिला. अखेरीस एक दिवस रात्री साधारण 9 वाजण्याच्या सुमारास रीता रुद्रला म्हणाली, मला तुझ्यापासून घटस्फोट हवा आहे. हे ऐकताच रुद्र संतापला. त्याने तिच्याशी जोरदार वाद घालायला सुरुवात केली. रागाच्या भरात तिच्यावर हात देखील उगारला. त्या रात्रीनंतर रीताच्या सहनशक्तीचा अंत झाला होता.
तिच्या मनात आता एक मोठा आणि टोकाचा निर्णय आकार घेऊ लागला होता. असेच काही दिवस गेले आणि 12 मार्च 2026 ही तारीख उजाडली. सायंकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास रुद्र घराबाहेर पडला. त्याने आपल्या मित्राला फोन करून सांगितलं, तू मोटरसायकल घेऊन माझ्या शेतात ये, मी तिथे तुझी वाट पाहतो. त्याचा मित्र लगेच मोटरसायकलवरून शेतात पोहोचला. तो स्वतःही नशेच्या आहारी गेला होता आणि त्या दिवशी ते सोबत नशेचं पाकिट घेऊन आला होता. दोघेही शेतात बसून बराच वेळ नशा करत राहिले. काही वेळानंतर दोघांनाही जोरदार नशा चढली. नशेत असताना रुद्रने आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि त्यात असलेले स्वतःचे आणि बायकोचे खाजगी व्हिडिओ मित्राला दाखवू लागला. ते पाहून त्याचा मित्र म्हणला, अरे तू तर तुझ्या बायकोसोबत खूप मजेत राहतोस, तेही तुला काही विरोध करत नाही असं दिसतंय, खरंच विश्वास बसत नाही. रुद्रनं त्याला खरं काही चाललंय ते सांगितलं नाही. उलट तो म्हणाला, आजही घरी गेल्यावर एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे, उद्या तुला दाखवीन, पण त्याआधी मला अजून नशा हवी आहे. त्यावर मित्रांनी त्याला आणखी एक नशेचं पाकिट दिलं. दोघे पुन्हा बराच वेळ नशा करत राहिले. इतकी नशा झाली की रुद्रला स्वतःचं भान देखील राहिलं नव्हतं. शेवटी त्याचा मित्र टोनी त्याला मोटरसायकलवर घरी घेऊन आला आणि घरासमोर सोडून स्वतः मात्र निघून गेला. त्यावेळी रात्रीचे साधारण 10 वाजले होते. रुद्र नशेच्या अवस्थेत आपली बायको रीता असलेल्या खोलीत गेला. अर्धा त्याने खोलीचा दिवा बंद केला आणि दरवाजा लावून घेतला. त्यानंतर तो पुन्हा नेहमीप्रमाणे बायकोसोबत जबरदस्तीने वागू लागला. रीताने कसे बसे तो प्रसंग सहन केला, पण त्या रात्री तिच्या मनात एक मोठा निर्णय आधीच पक्का झाला होता. काही वेळाने रुद्र गाढ झोपी गेला. तो झोपताच रीता शांतपणे उठली. तिने हळूच खोलीचा दरवाजा उघडला. स्वयंपाकघरात जाऊन भाजी चिरण्याचा चाकू आणला. चाकू हातात घेऊन ती पुन्हा खोलीत आली आणि दरवाजा आतून बंद केला. रुद्रवर अजून देखील नशेचा पूर्ण प्रभाव होता. तो गाढ झोपलेला होता. त्या क्षणी रीताने त्याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे रुद्र मोठ्याने ओरडू लागला. त्याच्या आरड्याओरड्याचा आवाज ऐकून घरातील लोक आणि शेजारी धावत आले. त्याचे आईवडील देखील खोलीबाहेर जमा झाले. मात्र त्यानंतर देखील रीता थांबली नाही. तिने पुन्हा चाकूने वार केले. काही वेळाने शेजारीने दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. आतलं दृश्य पाहून सर्वजण हादरून गेले. रुद्र हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर शेजाऱ्याने तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात फोन केला. साधारण अर्ध्या तासात पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्याने मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. दुसरीकडे पोलिसांनी रीताला अटक केली आणि चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेलं. चौकशी दरम्यान रीताने सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. तिची कहाणी ऐकून पोलीस अधिकारी देखील स्तब्ध झाले. एका नवऱ्याने आपल्या बायकोसोबत इतकी क्रूर वागणूक कशी दिली असेल असा प्रश्न पोलिसांना पडला. तरीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत पोलिसांनी रीताविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. आता पुढे न्यायालयात काय निर्णय होईल आणि रीताला कोणती शिक्षा होईल हे भविष्यात स्पष्ट होणार आहे. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा.